काय होतंय? एक गेलंय त्या घरात, एक त्या घरात गेले. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. ये चल, आज दूध नाही आणलं अजून बापूंनी. का? बापू दारावर गेलेत. आता ओरडू नको, शांत बस. काय दूध नाही तुला? काय टॉय? आता काय मांडी बसती काय येऊन माझ्या? नको. कशा अंगाला घासत बसली. सकाळी सकाळी चहा प्यायला या. कुठं गेले? इकडे या. एक गेले त्या घरात. चल लावू आपण न्यानल दूध आणायला. बाहेर जाऊ नको, कुत्री बाहेरच आहे ती. हा या सगळ्यांनी चहा प्यायला मस्तपैकी गरमा गरम सकाळी सकाळी. हा तुम्हाला नाही गार लागत? आज वाईट नाही, आज पण गार लागतंय. थोडं त्यात बरं वाटतंय, नाही एवढं गार. त्यातली त्यात बरं वाटतंय. आत्या म्हणतात अयो रोजली थंडी. आता पुसन हुसहुस पुसात बघ इथं गार लागतं. तलपच जाते तेवढा महिना एक पुसाचा. आपल्या इथं तर लय थंडी वाजून पाणी तळ्यात अजून. गरमायचं ती पाण्याची वाप ते नाही गार लागतं, उलट नाही लागत. गरम लागतं व गार लागतंय, गरम लागतंय. आपल्या माणसाच्या कडेने ती राहते तर बघ त्यांना किती गरम लागतं. कारण पाणी असतं ना, ती पाण्याची वाफ गरम चालते, त्याच्यामुळे पाण्याच्या कडे. तरी त्यामुळे एवढं जाणवा नाही का? बर. आमच्या आत्याचं म्हणणं आहे तसं की बरोबर आहे. आमच्या आत्याचं पण जिथं उष्ण हवामान दमट होतं ना, उष्ण वातावरण निर्माण होतं ना पाण्या शेजारी, त्याच्यामुळे तिथं गरम होतं. काय एक गेले ना कुठं? मला असं वाटलं की धरणाच्याच कडेला आहे आम्ही. 6 महिने झाले पाणीच हाटलं नाही. आता आलं की आटत पण आता संपलंय. जसं बघावं तसं दूध पुढं बघितलं की पाणी. स्वयंपाक करता करता जरी बघितलं तरी पाणीच दिसायचं. पाणी दिसत होतं. लांबनं दाखवू का तुम्हाला थोडस पाणी दाखवून? बरं का आता आता लय थोडं राहिलंय. मी काल बघितलं म्हणलो यो पारच खाली गेलो. आता टिकन नाही, आता मला वाटतं एक 15 दिवसात आठण आहे का नाही? 15 दिवसात सगळं आठवण. आणि आता हिरे फुल चालते ते हिरबळ माणसं मोठा चालवते रास्तार बी निर्बळ बी. त्याच्यामुळं काय झाले पाण्याला काय लागले निघाय ते काय दारणा फिरणाच आहे का त्यात सुटतंय वरवर. एकदा साठवणीचं आपलं की झालं. एकदा साठवणीचा हो आली सगून आली. दुसरी पण आली. कुत्र येली. कुत्रीला किती पिलं झाली हो? धर काय माहिती मी नाही बघितली. आय कुठं ग गुंगारा मारती? चल बाहेर जाऊ नको. सकाळ सकाळ नुसतं हिंडत राहायचं. बघ कुठं काय गावतंय असं हिंडायचं नुसतं. अग तसं दूध प्यायचंय का? दूध नाही प्यायचं. बाहेर जाऊ नको. इतकं कंडय ना, लय कंडय लय. चल इकडे. आज काय भाजी करायची? काय भाजीला काहीच नाही राहिलं वय. मटकी भिजायला म्हणलं होतं काल तुम्हाला. काय त्याची ध्यानच नाही. मग आता रात्री हरभरा भिजायला घालीन म्हणलं की अगं एखादच बघ की माझी कवाय. एखादं पौर्णिमा कधी झाली? आमुषा. हा कधी झाली? आमुषा झाली बरेच दिवस झाले. 4 दिवसांनी असती ना. हा बा कॅलेंडरात बघावं लागेल. सगळ्यांनी सांगा एकादश कधी येते. 15 एकादश. हा मला कमेंट करून सांगत जा एखादच कवाय ती. हे काय झालंय इथं आमची कॅलेंडर फाटली ती. कॅलेंडर फाटली नाही ती, आपण फाडल्या ती भाकरी बांधायला. जी महिना चालू आहे त्याच फाडते ती कोणी बी. माझ्या असली पंचायत होती एकादशीची का नाही. थांबा मी बघून सांगते. थांबा तुला उलसक आता. सकाळ सकाळ चहाची पार्टी. या सगळेजण चहा प्यायला मस्तपैकी. होय सासूनाचा चहा. सगळेजण म्हणतात तुम्ही दोघी भांडता का म्हणून. होय सांगा की त्यांना. मला भांडायला विषयच ना. सवडी आहेत का सांगा आधी. कामात बिझी असतो त्यामुळे भांडणात बिझी नाही आम्ही. हो ना. काहीतरी काम पाहिजे तेव्हा मग भांडण करीत नाही माणूस. काम नसल्यावर मग भांडण सुचतं. होय ना. त्यामुळं विषयच नाही भांडणाचाही विषयच नाही. मी कधीच कुणाबरोबर भांडतच नाही. ती सुनांबरोबर तर कधी भांडायचं ते तर आपल्या किती केलं.
आणि त्यांना वाढून मग शेवट कुठं जायचं. हा चला आता आणि कसं असतं लय लोकांचं थोडं आपलं पाहिजे तेवढं ठेवायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. आपलं आपलंच ऐकायचं, सुनांचंच ऐकायचं, विषय कट करायचा. कारण की त्याच आपल्याला शेवट किती काही बोलले ना आणि काही जरी केलं तरी तेच जीव लावणार आहे शेवट, आणि तेच आपल्याला सांभाळणार आहे. आता असं तुम्हाला थोडं बाहेरचं परिसर दाखवते. सकाळ सकाळचं मस्त असं वातावरण, असं सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचा चहा प्यायला छान असं. आमचं बापू रानात गेलेत, लवकर लाईट येते ना सकाळची. इरबची लाईट पण लवकर येते सकाळनं, लवकर जाते. अशी मस्त झाडं पण झाले, कागदी फुलाला पाणी असं लावले सगळीकडं मस्त. तळ्यातलं पाणी खरंच आटलंय खूप. गाय वाट बघते माझी. चला गाईचं आधी आवारते, झाडून काढते, ऊस टाकते तिला वाईट. आता काय झालं गिनीबल सगळा संपलाय तिकडचा. आता बारीक येईल, आता मोठा झाल्याशिवाय नाही. आता इकडून सगळं आटलं. इरीचं ती ही ढिगोरा होता ते मोकळा झाला सगळा. चला असं आता सकाळी सकाळी काम बघूया. आता पक्षी, चिमण्या, मांजरं, कुत्री, शेतकऱ्याचं हे सगळं असतात दारात. इथलं कांदा, मिरच्या, कांदा आलं चांगला. आता भेंडीत गेली कामात ना, गारट्याने तिला मावा पडतो सगळा. झोपल्या तिचं अजून, उरकून जायचंय. चला